नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण काय बनवणार आहोत ते थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल. तर इकडे स्वच्छ करून मी प्रॉन्स घेतलेत आणि त्याच्यावरती लिंबू पिळलेलं आहे. एक चिमूटभर हिंग घातलं आहे आणि एक चमचाभर हळद घातलेली आहे. त्याचनंतर लगेचच मिरची पावडर म्हणजे काश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि एक चमचा आलं आणि एक चमचा लसूण असं आपण पेस्ट केलेलं लावायचं आहे. आणि छान आपल्याला काय करायचं, हाताने मिक्स करून म्हणजे मसाले जे आपण टाकलेत ते सगळे मसाले छान लागले पाहिजेत आपल्या कोलंबीला. आणि मसाले लावून आपल्याला ठेवायचं आहे. थोड्या वेळाने एक 10 मिनिटाने आपल्याला मालवणी मसाला आहे ना, तर तो सुद्धा याच्यावरती घालायचा आहे. तर आता याच्यावरती बघा मालवणी मसाला घातला आहे आणि इकडे पॅन मी गरम करत ठेवलेलं आहे. एक चमचा मी तेल घातले आणि एक चमचा मी बटर घातलेलं आहे. बटर आपल्याला थोडंसं वितळू द्यायचं आणि मग लगेचच आपल्याला काय करायचं आहे, जे प्रॉन्स आहेत ना, तर ते प्रॉन्स आपल्याला हे बटर आणि ऑइलमध्ये टाकायचे आहेत. एक एक असं सोडायचे आहेत. म्हणजे आज आपण गार्लिक बटर प्रॉन्स बनवतो आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवतो आहे. ही सोपी पद्धत तुम्हालाही आवडेल आणि गार्लिक बटर प्रॉन्स जे आपले आहेत तर ते सुद्धा अप्रतिम होतात. तर सगळे प्रॉन्स बघा असे मी पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत आणि एका साईडने प्रॉन्स आपले छान तळलेले आहेत, भाजलेले आहेत, शिजलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, आता पलटी करायचं आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला त्याला छान शिजवायचं आहे. तर अशा पद्धतीने बघा छान आपले प्रॉन्स आणि प्रॉन्समध्ये जो घातलेला मसाला तो छान बघा आपला परतून घेतलेला आहे आपण. प्रॉन्स आपले चांगले शिजलेत आणि मध्ये आपल्याला काय करायचं आहे, प्रॉन्सच्या मध्ये बरोबर परत आपल्याला एक चमचाभर बटर घालायचं आहे आणि भरपूर असा लसूण छान कट करून बारीक बारीक कट करून तो आपल्याला बटरवरती घालायचं आहे आणि फ्राय करायचं आहे. तर बघा बरोबर मी 4 ते 5 मिनटं हा लसूण आपला जो आहे तो छान फ्राय केला आहे. आणि जर आपल्याला बटर कमी पडलं तर आपण वरून आणि बटर घालू शकतो. आणि वरून आपण थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे. आणि आता आपल्याला गार्लिक आणि प्रॉन्स जे आहेत ते एकत्र छान मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मग मंडळी, तुम्हाला गार्लिक बटर प्रॉन्स अगदी सोप्या पद्धतीने कसे वाटले, तर इकडे मी गार्निशिंगसाठी हळदीचं पान घेऊन त्याच्यावरती हे गार्लिक बटर प्रॉन्स जे आहेत ते ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती सजावटीसाठी कोथिंबीर आणि कांदा घातलेला आहे, लिंबू ठेवलेला आहे. तुम्हाला रेसिपी नक्कीच आवडेल आणि आवडली असेल मी आशा करते. तर अशा पद्धतीने मी माझ्या लेकाचं ताट केलं आहे आणि मी आता लेकाला ताट करून दिलेलं आहे. त्यालासुद्धा आवडेल अशी मी आशा करते. तर मंडळी, अगदी सोप्या पद्धतीने गार्लिक बटर प्रॉन्स तुम्हालाही आवडतील. आवडले तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पृथ्वीला आवडतात का बघू. प्रॉन्स गार्लिक बटर आवडलं. चला तर मंडळी, काळजी घ्या. बाय. हा ना, चला.